मंडळी इथून असे आम्ही आलेलो आणि हा गिरनारला जायचा रस्ता आहे बघा. त्याला थांबूया का? काय भेटलं आपल्याला बघायला. दर्शन के लिए कितना टाइम लगेगा फिर भी? 10-15 मिनट में नंबर आ जाएगा. हाँ तो उसको भीड़ थोड़ी बोलते हैं. वाव मंडळी हे बघा मंदिर. आतून बघितलं तर आतून जबरदस्तच आहे. फक्त फोटोशूट करायला अलाउड नव्हतं ना. आता ह्या बाजूने आलो फक्त हा व्ह्यू घेण्यासाठी. गुड मॉर्निंग मित्रांनो. इथे आम्ही ना ह्या हॉटेलला थांबलो आहे बघा. हे हॉटेल आहे आणि हे रिसेप्शन खूप वरती होतं, म्हणजे गिरनार रोड जवळच होतं. आणि हे आपण घेतलं हॉटेल एक 6 जणांसाठी कम्फर्टेबल आहे. तिथे 2 जण झोपणार, इथे 3 जण. आणि हे एक एक्स्ट्रा दिलं आहे आपल्याला. आणि आज संदेश एकदम डॅशिंग दिसतोय. आज सगळ्यात हँडसम बॉय आपला. आणि हा जाऊ द्या, आता माझ्याकडे चांगले शब्द आहेत पण मी आता वापरू नाही शकत इथे आहे ना. विनायक 6 वाजल्यापासून रेडी झाला. चलो आता वैभवला वगैरे उठवायला जाऊया आणि आता निघू. आता जाणार आपण सोमनाथला. इकडून गिरनारचा प्लॅन आपण ना संध्याकाळी बनवला. रात्री जाऊ. पहिलं वैभवला उठून आपण सोमनाथला जाऊ. उघड रे. लावला कोणी? हे बघा प्रॉपर्टी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ठीकठाक आहे. तुम्ही जर कमी बजेटमध्ये येत असाल ना तर बेस्ट आहे. स्टेशनपासून एक हार्डली ना 3-3.25 किलोमीटरपर्यंत आहे. आणि ह्याचं हॉटेलचं नाव जे आहे ना हॉटेल हिलव्ह्यू. हां हॉटेल हिलव्ह्यूच आहे. हे वैभव शेठ आणि त्याचे मित्र. चल विनायक ते लाव हे लाव. आलू सगळे आले. मंडळी इथून असे आम्ही आलेलो आणि हा गिरनारला जायचा रस्ता आहे बघा. त्याला थांबूया का? पण आपल्याला हेवी नाश्ता करायचा आहे ना रे आता. तर चलो 9:30 झालेत ना. ऊन बरंच लागायला लागले. पाऊस इकडे पण नाही अजिबात. आणि समोर ना आम्हाला एक भिंत दिसते याची बघा, संरक्षक भिंत पूर्ण. मला वाटतं ते गड वगैरे असावा, किल्ला. म्हणूनच तर नाव आहे ना जुनागड म्हणून. आता ते कसलं काय आहे ते ना माहीत नाही, विचारायला लागेल आपल्याला. आणि हे प्रवेशद्वार आहे बघा. इथून जायला लागतं सरळ. काय भेटलं आपल्याला बघायला. एकच नंबर आहे. हे असे टमटम आपल्या पहिले गावे होते ना. पहिले गावे होते वैभववाडीत नाही यायला असले होते. आता नाही, आता संपले. आता मॅजिक आले डायरेक्ट. नाही वैभव पहिले वैभववाडीतनं तरळ्या द्यायला होते ना असे. अरे नाही पण याच्यावर हवा जरा चांगली आहे. हवा खेळती राहील. चल मंडळी सेम गाडी भेटली आपल्याला. 2,500 रुपयाला सोमनाथ दर्शन करून घेऊन येणार आहे तो बघा. त्याला सांगितलं ना किती वाजता येणार तो विचारत होता. ते आता आपल्यावरती आहे किती वाजता यायचे. तर चलो फटाफट. हा रोड आहे गुजरातचे रोड बाकी ना बऱ्यापैकी चांगले आहेत. आणि आता नाश्ता केला ना सकाळी. काय केला माहिती आहे, इकडे आपल्या लायकीचं काहीच नव्हतं म्हणून आम्ही समोसे खाल्ले. आणि दुसरं काय होता, फाफडा होता ना तो. लायकीचं म्हणू नको, आपले महाराष्ट्रीयन पदार्थ नव्हते. जिलेबी फाफडा. हा म्हणजे तेच आपल्या लायकीचे तेच झाले ना. आपण महाराष्ट्रीयन. आपण काय शोधणार, वडापाव, मिसळपाव, अजून काय कटलेट बनणार, भजी पाव. ह्या अशा गोष्टी नाही भेटत बाबा इकडे. तुम्हाला इकडे याची तयारी करून यावं लागेल. ढोकळा, फाफडा आणि जिलेबी, गुजराती डिश ज्या आपल्याला नाही परवडत. आम्ही बाबा डायबिटीजवाले पेशंट आहे. चलो प्लॅन कसा चेंज केला मस्तपैकी ना. सकाळी चढायचं होतं ते रात्री चढणार आहे गिरनार. आणि आता आपण चाललोय सोमनाथला. मस्त ब्लॉग बनणार त्याच्यावर. इथून आहे ना अजून 2.5 तास लागेल. म्हणजे 1 वाजता आपण पोहोचू. 2.5 काय 3 तास लागतीलच आरामात. बघू किती वाजता पोहोचतो. 1 वाजता पोहोचले तर आपण लंच वगैरे तिकडेच करूया आणि मग येता निघूया. तेच करायला लागेल.
गेट आहे बघा सोमनाथला आतमध्ये जायचं. मला ना फ्रंट लाईनमध्ये ना पुढच्या बाजूने मला शूट नाही करता आलं ना, तर हा आतमधून आल्यावरती मी तुम्हाला दाखवते बघा. इथून आता इथे हार्डली ना 1 किलोमीटरवरतीच आहे आणि आमची अवस्था बघा एकदम बेकार. सगळे झोपा काढत होते. केस बघा. चलो मंडळी उतरलं आपण आता. हे बघा सगळे लोक ना दर्शन करून आलेत आणि आपण पोचलो किती वाजता? 12:30. चलो भीड़ रहते हैं क्या ज़्यादा? दर्शन के लिए कितना टाइम लगेगा फिर भी? हाँ 10-15 मिनट में नंबर आ जाएगा. हाँ तो उसको भीड़ थोड़ी बोलते हैं. चला 10-15 मिनटात दर्शन भेटेल मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आहे ना पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं सोमनाथ. तर त्याची माहिती आहे ना तुम्हाला बाहेर येऊन सांगतो, कारण आतमध्ये अलाउडच नाही आहे. काही घेऊन जायलाच अलाउड नाही आहे. म्हणजे ना मोबाईल घेऊन जाऊ शकता ना कॅमेरा घेऊन जाऊ शकता, काहीच नाही. तिथून बाहेरच तुम्हाला शूट करून दाखवायला लागेल. हे बघा आता हे बरंच पुढं आहे तिथून आणि पुढे समुद्रकिनारा देखील. आता गाडी कुठे इकडे मागे पार्किंग केलं आहे त्या बाजूला आणि इथून पुढे काही अलाउडच नाही ना, त्याच्यामुळे या प्रायव्हेट गाड्या आहेत त्या तिथून यू टर्न घेणार फक्त बस. मंडळी आहे ना इकडेच कुठेतरी काउंटर असणार आहे जिथे आपण मोबाईल वगैरे कॅमेरा वगैरे सगळं आपण जमा करून ठेवणार आहे बस. आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे, फक्त दर्शन घ्या आणि निघा. चलो एका दृष्टीनं ना ही चांगली गोष्ट पण आहे आणि ज्यांना चित्रीकरण करायचं आहे त्यांच्यासाठी वाईट आहे. पण ठीक आहे, काही गोष्टींमध्ये बोलतात ना की निर्बंध चांगले असतात, ते असावे. ठीक आहे, त्यांचं पण काहीतरी त्याच्यामध्ये हेतू असेल की आतमध्ये मोबाईल अलाउड नसावं. त्यासाठी बघू आता. आपला रिक्षावाला सांगतो सगळं, आपल्याला गाईड करतो आहे की कसं जायचं आहे कुठं जायचं आहे. आपण त्याला फॉलो करूया फक्त. चला चलो मंडळी दर्शन झालं आहे आणि आता निघालो आहे महाप्रसाद घ्यायला. 3 ठिकाणी प्रसाद विचारलं तर ते लोक प्रसाद जिथे भेटतं ना तिथे पाठवत होते, पण आपल्याला पाहिजे होता महाप्रसाद. दर्शन घ्यायला मंदिर एकच नंबर आहे. माहीत नाही आतमध्ये फोटोग्राफी का अलाउड नाही आहे, पण जे पण काय बघितलं ना आम्ही एकच नंबर आहे. अविस्मरणीय आहे, म्हणजे असं डोळ्यात सामावून घेतलं आहे. जबरदस्त मोठं मंदिर आहे. इथून ना दिसणार नाही बघा, पुढे आहे ते एकदम भारी होता. चलो आता 2 वाजेपर्यंतच प्रसाद भेटणार वाटतं महाप्रसाद. तर आम्ही फटाफट आधी पहिले तिकडे जाऊया, नंतर मग कारण निघायचं पण आहे 6पर्यंत तरी ॲटलिस्ट हॉटेलला पोहोचून ना थोडा वेळ आराम करायला पाहिजे जेवल्यावर, कारण रात्री आम्हाला परत निघायचं आहे नाईटला. चलो पहिले जेवून घेऊया. इथे मागे बघताय ना हे जेवणासाठीचं जे आहे ना इथे बांधलेलं आहे प्रॉपर आणि इथे जेवण भेटतं आहे फ्रीमध्ये आहे. जेवलो वगैरे आम्ही. थोडीशी क्वालिटी बेटर होऊ शकली असते पण ठीक आहे, फ्रीमध्ये आपण काय असे रिव्ह्यू नाही देऊ शकत की पैसे देऊ. आता इकडून जाणार आतमध्ये त्या बाजूला, तिकडून 5 रुपये तिकीट आहे आणि तिथून सरळ जाऊ समुद्राजवळ. मंडळी जेवण कसं होतं? जेवण अरे महाप्रसाद असं बोल. जेवणासारखंच जेवलास ना? म्हणजे जेवणार महाप्रसादाचा लाभ. महाप्रसादाला इनडायरेक्टली काय म्हणतात? जेवण. वा गाडी एकच नंबर आहे रे. म्हणजे ना मगाशीपासून 2दा बघितलं आम्ही अशाच गाड्या जात होत्या तिकडून त्या. चलो बढिया. इकडे आपल्याला 5 रुपये काहीतरी द्यायचं आहे ना? 5 रुपये एंट्री फी आहे इकडे. सुटले वाटतं. हे पाण्याची बॉटल घेऊन जाऊया का? हाच प्रवेश आतमध्ये जायला. चलो बांधकाम मस्त आहे, क्लीन आहे. हे बघा मंडळी सोमनाथ मंदिराचा समुद्र किनारा. आता इकडून त्या बाजूने जायचं आहे फोटो काढण्यासाठी. आपण तिकडून हे काय समुद्र आहे रे, बाकी काय. हे बघा हनुमानचंद्र जी की मूर्ती. फोटो काढा. वा कधी येणार इथे काय माहिती गुजरात. लाटा मात्र मोठ्या आहेत भरपूर. चलो आपल्याला तो व्ह्यू पाहिजे त्या मंदिराचा, तो बघा. जवळ गेल्याशिवाय दिसणार नाही. चला पुढे तिकडे जाऊया. वा मंडळी हे बघा मंदिर. आतून बघितलं तर आतून जबरदस्तच आहे, फक्त फोटोशूट करायला अलाउड नव्हतं ना. आता ह्या बाजूने आलो आहे फक्त हा व्ह्यू घेण्यासाठी. या बाजूने इकडूनच आलो आम्ही आणि हा समुद्र किनारा आहे बाजूला. वैभव जातो आहे.
हे मंदिर आहे, हे जे खूप जबरदस्त आहे, खतरनाक वाटतंय. वरती जे दिसत आहेत ना एकदम सोनेरी सोनेरी, एकदम ना रात्रीचं एकदम चमकतं. ते आता सोन्याचं आहे का नाही ते माहीत नाही, पण जे आहे ते एकच नंबर दिसतंय. हे बघा, आतमध्ये जरा पण अलाउड नाही आहे ना. चलो थोडा वेळ बघूया आपण आणि मग निघू. आपल्याला घरी जाऊन हॉटेलला आराम पण करायचा आहे. मंडळी, फायनल गुड बाय टू सोमनाथ. बाय बाय. आता बाय बाय. आपण निघालो. आपल्या ड्रायव्हरचा पण फोन आला आहे की या म्हणून फटाफट आपण निघूया. कारण आता किती वाजले माझे 3:30 झाले. निघेपर्यंत 4 वाजतील, पोचेपर्यंत 7 वाजतील. अजून 3 तास लागतील ना रे. हां 3 तास होता. आरामात 3 तास पकडूनच चालायचं. ड्रायव्हर पण जेवलाय. थकलेत प्रवीण तिकडं थांबला. आम्ही बाकी 8 जण मस्त एनर्जेटिक एकदम पण इकडे येऊन फोटोज वगैरे काढले. हां, या पॉईंटला व्हिजिट करा. आणि खास करून संध्याकाळ, सकाळचं पण एकच नंबर हॉटेल, पण संध्याकाळचं तर एकच नंबर आहे, जिथून सनसेट होईल आपला. हा बघा, जबरदस्त हॉटेल. चलो आता फटाफट. फायनली परत आलो आहे आपण टमटममध्ये आपल्या. आता 150च्या स्पीडने गाडी घ्यायला सांगूया डायरेक्ट हॉटेलला. 3:30 झाले, 3:30. चलो फटाफट. बघूया 6 वाजता पोचायला होते का 7 वाजता पोचायला होते. चलो फटाफट. थकलेत आता, घामटले सगळे, बेकार घाम, बेकार होऊन होता. आता जायचं आणि झोपायचं आहे. रात्री लवकर निघायचं आहे आपल्याला. बाई जेवण पण एकदा ना बघून घ्यायला पाहिजे कुठे भेटतंय चांगलं ते जाता जाता. हां चलो मंडळी, सोमनाथ दर्शन घेऊन आलो आणि आता जस्ट हॉटेलला आपण पोचणार आहे. इथे मागेच थांबलेलो, काहीतरी खायला भेटेल ह्या उद्देशाने, पण काय नाही इकडे आसपास काय नाही. आमचं जे हॉटेल आहे ना ऑलमोस्ट डोंगराच्या बाजूला आहे. म्हणजे ठीक आहे, एका दृष्टीने ठीक आहे, चांगलं पण आहे. पण एक आहे की सगळे म्हणजे काहीच सोय भेटत नाही आपल्याला. जर सपोज काय खायचं आहे तर मग पूर्ण बाहेर यावं लागतं. बाहेर येऊन पण भेटत नाही. तिथून ऑटो पकडून मग पुढे जायला लागते. 3 किलोमीटर. जाऊ देत, आता आलो आहे. आता काय करणार, एका दिवसासाठी थांबायचं, चेंज पण नाही करू शकत. 2-3 दिवस असतात तर बघितलं असतं काहीतरी, बघू. पण हे सगळे ज्या बोर्ड आहेत ना, साईन बोर्ड, हे सगळे गुजरातीमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला काहीच वाचता येत नाही. हे काहीतरी सभागृह आहे वाटतं, राजपूत सेवा. चलो आता हॉटेलला जाऊ, फ्रेश वगैरे हो आणि आराम करू आणि मग रात्री जेवायला पण येऊ. आणि मग रात्री चढायचा प्लॅन केला आहे आपण गिरनारसाठी. तर चलो. हां चलो मंडळी, 9:15 झाले आणि सोमनाथवरून आल्यानंतर आता आपण जेवायला जातो आहे. आणि काय करणार आहे, जेवून येणार, थोडा वेळ रेस्ट करू आणि मग गिरनार चढायला आपण चालू करू. 12 ते 1च्या दरम्यान आहे. पण आत्ता आधी जेवायला जाऊया. सगळे लोक रेडी झालेत फक्त जेवणासाठी. मगाशी काय मागवलेलं आम्ही, शेवपुरी मागवली ना रे. शेवपुरी मागवली, खाल्ली. भूक नाही आहे, पण आता काय रात्री उद्या सकाळीपर्यंत आपल्याला असंच थांबायचं, त्याच्यामुळे काहीतरी खाणं गरजेचं आहे. एक ठिकाणी हॉटेल बघून आलेलो, तिकडे जातो आणि मस्तपैकी मग गिरनार चढायला आपण चालू करू 1 वाजता. चला बाय.